अपडेटचं काम करतायत. tenniscricket.in यांची संपूर्ण चमू आम्हाला मोलाचं सहकार्य करतायत. हलकासा याला दिशा देण्याचा प्रयत्न होता. कलात्मक असा खेळलेला हा फटकार होता. चेंडू खेळपट्टीवर रेंगाळत राहिला. या संधीचं सोनं केलं आणि एक धाव एकत्र केली. धावांचं खातं उघडलं. मुंडस ग्रुपकडून स्वतःचं आणि आपल्या संघाचं खातं उघडलं किशन नेहरा यांनी. कुणाल वाघमारे त्यांच्या सोबतीला आलेले फलंदाज. गोलंदाजी करतोय मुकंदर सिंग. अगदी बुळा सोडलेला चेंडू कव्हरच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण. या संधीचा फायदा फलंदाजांच्या बाजूने. एक धाव प्राप्त केली. 2 धावा एकत्रित झाल्या आणि मुकंदर सिंग हे समालोचन कक्षामध्ये सुद्धा आम्हाला सहकार्य करतात. या अपडेटचं काम करतायत आणि आता गोलंदाजीचा भार सांभाळतायत आपल्या संघाकरता. सरळ फळीवर घेतलेला फटकार. धाव मात्र मिळालेली नाही. सुरेख असं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनला, शॉर्ट लॉंग ऑनला. आरोग्य मंदिर विरुद्ध मोंडस ग्रुप असा हा सामना. लेट उशिरा खेळलेला फटकार म्हणतात याला. जाणून बुनून मुद्दामून उशिरा खेळलेला फटकार. अखेरच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली, दिशा दिली, गलीच्या दिशेने हा फटकार हाणला. एकाच धावेवर समाधान मानताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या वाढून झालेली आहे 3 धावा. बिनगडी बाद. पहिलं षटक प्रगतीवर. मुकंदर सिंगचा उंच टप्प्यात सोडलेला चेंडू अगदी बुळात. यष्टीभेदी चेंडू. साफ असले फलंदाज या चेंडूवर. निर्धाव चेंडू. पुन्हा तशाच प्रकारचा चेंडू. यावेळी मात्र खोदून काढला आणि हा चेंडू शॉर्ट कव्हरला अडवल्या गेला. या दरम्यान एक धाव एकत्रित केलेली. धावा वाढून झालेल्या आहे 4 धावा. एक बिनगडी बाद. 1 षटकांचा खेळ पूर्ण. रिंगणाचं बंधन 2 षटकाचं आहे. या गोष्टीचं भान ठेवत सावध पवित्रा घेत दोन्ही फलंदाजांनी कुठलाही जोखीम असलेला फटकार या ठिकाणी हाणलेला नाही आणि सावध पवित्रा घेत आपल्या संघाला दोन्ही फलंदाजांनी 3 चेंडूमध्ये 2 धावा एकत्रित केलेल्या आहे. कृणाल आणि कृष्णा यांनी दोनही के नावानी सुरुवात झालेले दोन्ही फलंदाज. कृणाल आणि कृष्णा. दोन्ही पंचांना विनंती आहे लवकरात लवकर सामना सुरू करावा. श्याम सर आणि तरण सर. वेळेचं भान ठेवून सौरभचा सामना करणारा यावेळी कृष्णा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. खांद्याचा वापर केला आणि अपेक्षेपेक्षा जास्त उंची असलेला चेंडू विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवर निश्चितच धाव मिळालेली नाही. निर्धाव चेंडू. यावेळी मात्र आणि थोडस खराब. ओहो, योग्य असा ताळमेळ नव्हता दोन्ही फलंदाजांमध्ये. सुंदर असं क्षेत्ररक्षण. शॉर्ट स्क्वेअर लेगला कुठलीही चुकी गेलेली नाही. फेकी सुद्धा व्यवस्थित झालेली. परंतु पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न.
चेंडू आदळला तो यष्टीरक्षकाच्या पायावर. एक धाव प्राप्त केली. अतिशय संत गतीने फलंदाजी होताना मुंडस ग्रुप कडून केवळ 5 धावा फलकावरती. दुसरं षटक अर्ध संपुष्टात आलेलं, अर्ध बाकी. टिच्चून मारा करतोय गोलंदाज, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी करतोय. वेगावर आणि टप्प्यावर नियंत्रण. यावेळी मात्र सुरेख फटका, चेंडू हवेत आणि झेल व्हायला पाहिजे होता. प्रयत्न केला होता, सूर मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा चौकार असण्याचा. तरंजी यांनी याला चौकार घोषित केलेलं. सूर मारला परंतु असफलता या ठिकाणी. डीप मिड विकेटला उंचावरून फटकार मारण्याचा प्रयत्न, जवळपास आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं परंतु हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 9 धावा. आता मात्र नो चान्स आणि यावेळी मात्र फलंदाजाला नो चान्स. सुरेख झेल टिपला. हरीश यांनी कुठलीही चुकी केलेली नाही. यावेळी मात्र
दोन धक्के या ठिकाणी मुंडूस या ग्रुपला दिलेले आहे. आणि आता हरीश इंगळे नवीन फलंदाज कर्णधार स्वतः गेलेले नयन पांडे यांच्या मदतीकरता सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. आदित्य पारवेकर यांची 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या आणि महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. त्याआधी सौरभ चरडे यांनी एका षटकामध्ये 7 धावा दिल्या आणि एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. निश्चितच खूपच मोठा वाईड, पंचांचा इशारा वाईड असल्याचा. यष्टीच्या बराच दुरून गेलेला हा चेंडू निश्चितच वाईड असेल. 15 धावा फलकावरती. 15 चेंडूमध्ये 15 धावा, 2 गडी बाद. या दरम्यान मात्र फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या वरून मारलेला उत्तुंग फटकार आणि संचार निर्माण केलेला या क्रीडांगणावर पंचांचा इशारा. दोन्ही हात आकाशाकडे, षटकार घोषित. धाव संख्या झालेली 21 धावा, 2 गडी बाद. आणि आता कुठे या सामन्यामध्ये चुरस निर्माण करतोय तो खेळाडू म्हणजे कर्णधार स्वतः हरीश इंगळे. संपूर्ण प्रेक्षकांच्या माहितीकरता पंचांचा इशारा वाईड असल्याचा हा वाईड. संपूर्ण प्रेक्षकांच्या माहितीकरता आत्ताच एक घटना घडलेली आहे. कोण्यातरी एका मित्राची शाईन गाडी ही चोरीला गेलेली आहे. कृपया आपापल्या वाहनावर लक्ष ठेवून आपण जबाबदारी स्वीकारावी. शाहीन खूप मोठा वाईड. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरून 5232 या नंबरची शाहीन गाडी वाईड दिलेला आहे, चोरीला गेलेली आहे. कृपया प्रेक्षकांना आणि क्रिकेटप्रेमींना विनंती आहे की आपापल्या गाडीची जोखीम स्वतः पत्करायची आहे. थोडीशी सावधगिरी बाळगावी. बावन 32 या क्रमांकाची शाहिनी गाडी चोरीला गेलेली आहे. यावेळी मात्र आपल्या लयमध्ये परत येतोय आदित्य आणि हरीश इंगळे यांनी पहिल्याच चेंडूवर प्रहार दिला आणि षटकार हाणला. प्रत्युत्तरादाखल दिशा ओहो, पंचांचा इशारा षटक संपल्याचा. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 23 धावा फलकावरती लागलेल्या आहे, 2 गडी बाद. आणि या ठिकाणी आता क्रीडांगणावर हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या, अरे माफ करा, पियुष पांडे आणि नयन पांडे अशी ही खेळाडूंची जोडी क्रीडांगणावर. दोनही सगळे भाऊ म्हणतात त्याला, दोनही बंधू आणि दोनही बंधूचं युद्ध या ठिकाणी पाहायला मिळतंय. नयन विरुद्ध पियुष पांडे ब्रदर्स. सन्मान केला या चेंडूचा, हलकासा ढकलला, एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी यशस्वी प्रयत्न झालेला. 2 धावा एकत्रित केल्या, चोरटी धाव म्हणता येईल. योग्य असा ताळमेळ समतोल राखताना दोन्ही फलंदाज डोळ्यामध्ये इशारा केला एकमेकांना. दुसरी धाव घेण्याचा निश्चय पहिली धाव घेतानाच ठरवलेला.
आणि याचं उत्तर आपल्याला या क्रीडांगणावर या धावपटूंच्या तर्फे पाहायला मिळालं. 2 धावा एकत्रित केल्या. धावांची गती वाढवण्याचा हळूहळू प्रयत्न करताना ही जोडी नयन आणि हरीश अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, निर्धाव चेंडू आणि माझे सहकारी मित्र जालंधर सिंग मला सांगत होते हे दोनही सगळे बंधू आहे, पांडे बंधू, हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या, त्याचप्रमाणे नयन पांडे आणि पियुष पांडे. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. निश्चितच आपल्या संघाकरता झेल घेऊ शकले नाही, मात्र धावा आओ या ठिकाणी धावचित. याला म्हणतात दुर्दैव. झेल सुटलेला, धावा आपल्या संघाकरता वाचवल्या आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात धाकड फलंदाज हर्षल इंगळे दुर्दैवीरित्या बाद होऊन आपल्या तंबूत परतताना, आणि त्याहीपेक्षा मोलाचं जर श्रेय जाईल ते क्षेत्ररक्षकाला सरळ फेकी एसटीवर केली आणि आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आत पोहोचायच्या आतच चेंडू एसटीवर आदळला आणि फलंदाजाला माघारी पाठवलं. यात प्रशंसा करावी लागेल त्या क्षेत्ररक्षकाची. पांड्याच्या गोलंदाजीवर पांड्याला जीवदान, मात्र इंगळेचा बळी घेण्यात यश. मोठा फटकार स्क्वेअर लेगच्या वरून, पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, याचाच अर्थ षटकार घोषित झालेलं. बत्तीस धावा, 3 गडी बाद, 14 षटक प्रगतीवर. धावांची सरासरी वाढवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न, आणि पांडे ब्रदर्सनी पांडे ब्रदरला उत्तुंग असा स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. पुन्हा एकदा हलकासा ढकलला कव्हरच्या दिशेने, थोडंसं खराब क्षेत्ररक्षक, या संधीचा फायदा फलंदाजांच्या बाजूने. 2 धावा एकत्रित आणि 34 धावा फळ्यावरती. या सामन्याची संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय नयन पांडे. पॉइंटच्या दिशेने जोरदार हल्ला चढवलेला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पस्तीस धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. पाण्याचा अवकाश आलेला आहे. 35 धावा, 3 गडी बाद, 35 क्या पूछ रहे हो? साई नंद रियालिटीज प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग पर्व 4 काटोल. दमदार सुरुवात, आयोजन आणि नियोजन अतिशय उत्कृष्ट. अध्यक्ष अंशुभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष सतीश भाऊ इंगळे, सचिव छगनभाऊ ठाकूर, सहसचिव सलमानभाई अली, सदस्य नितीनभाऊ पांडे आणि त्यांची संपूर्ण चमू. त्याचबरोबर त्यांना मोलाचं सहकार्य दिलं राहुल भाऊ पंचमबाई, अक्षय भाऊ हिरुडकर, पराग भाऊ कोल्हे, आदित्य भाऊ पारवेकर,
त्याचबरोबर रोशन भाऊ गजबी, पियुष भाऊ जयस्वाल, चेतन भाऊ भजन, अविनाश भाऊ वाघमारे यांच्या अथक प्रयत्नातून यशस्वी होताना पर्व चौथे. दमदार असं आयोजन आणि नियोजन, सुंदर अशी सुरुवात. आजचा हा तिसऱ्या दिवसाचा अखेरचा सामना. रिव्हर्स स्वीप हाणण्यामध्ये यशस्वी. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक, परंतु या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आजच्या या सामन्याचे पंच यांनी याला चौकार घोषित केलेलं. श्याम सरांनी चौकार घोषित केलेला. एकोणचाळीस धावा, 3 गडी बाद, 5वं षटक प्रगतीवर. पुन्हा एकदा कट केलेला हा चेंडू गली आणि पॉइंटच्या मधून मारलेला फटकार होता. 40 धावा फळ्यावरती लावलेल्या. मुकंदर सिंग गोलंदाजी करतोय आणि हळूहळू का होईना आनंदाच्या लाटा, उत्साह संचारताना मुंडूस ग्रुपमध्ये. त्याचं कारण नयन पांडे या नावाचा प्राणी 11 चेंडू 19 धावांवर 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने खेळतोय. पंचांचा इशारा वाईड असल्याचा. धावसंख्या वाढून झालेली आहे 41 धावा. बिनधास्त निर्धास्त फलंदाजी करतोय फलंदाज. धाव घेण्याचा असफल असा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकांनी हाणून पाडला, महागडं पडू शकलं असतं. पांडे यांचा धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला पंकज चन्ने यांनी. थोडंसं वेगळं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईड असल्याचा. 42 धावा फलकावरती लागलेल्या आहे. अतिरिक्त जोखीम पत्करायची नाही. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने म्हणजे आमच्या दिशेने आलेला फटकार. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या वाढून झालेली आहे 43 धावा. या षटकानंतर 3 षटकांचा खेळ शिल्लक. रिव्हर्स स्वीप, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, पाठलाग करताय 2 क्षेत्ररक्षक. बघायचा आहे या ठिकाणी सूर मारून अडवण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु बघावं लागेल. पंचांचा इशारा चौकार असल्याचा. श्याम सरांचा. सुरेख असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला, सूर मारला. प्रशंसा करावी लागेल या खेळाडूची. पॉइंटवर हा खेळाडू आहे, तिथनं धावत जाऊन जर तो चेंडू यष्टीरक्षकाच्या मागवर पाठलाग करतोय याचा अर्थ क्षमता आहे या खेळाडूमध्ये. प्रशंसा करावी लागेल. सफलता मिळालेली नाही, परंतु प्रयत्न करत राहिलं पाहिजे. यश नक्की संपादन होईल. मुकद्दर सिंग विरुद्ध नयन. यावेळी मात्र बराच वेळ होता फलंदाजाकडे. सुंदरसा फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला फटकार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, श्याम सरांचा चौकार असल्याचा. 51 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे मुंडस ग्रुपच्या. 51 धावा. 5वं षटक प्रगतीवर असताना 5व्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज मुकद्दर सिंग.
मोठा फटकार घेण्याचा प्रयत्न योग्य असा समतोल राखता आला नाही. चेंडू आणि फळीमध्ये पंचांचा इशारा बाईज असल्याचा, एक धाव, षटक संपल्याचा सुद्धा इशारा. 52 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 52 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. धावांची गती वाढवण्याचं श्रेय जे जबाबदारी पार पडतोय नयन पांडे. नयन पांडे खेळतोय 14 चेंडू 27 धावांवर, 3 चौकार आणि 1 गगन भरारी षटकाराच्या मदतीने. आणि पंकज चन्ने त्यांची साथ देतोय 1 चेंडू 1 धावांवर. निश्चितच कर्णधारांनी जी जबाबदारी दिलेली आहे, सेनापतींनी जी जबाबदारी दिलेली आहे, त्यावर आतापर्यंत नयन पांडे खरे उतरताना संकटात सापडलेला संघ संकटात सापडलेला होता. अशा क्षणी संपूर्ण या सामन्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि आपल्या संघाला सावरण्याचं सामर्थ्य या ठिकाणी सादरीकरण केलेलं पुन्हा पाहावं लागेल. पांडे विरुद्ध पांडे. मोठा फटकार घेण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच तरण सर रिव्ह्यू घेतलेला आहे. अंशुल भैया रिव्ह्यू लिया. बॉल आहे. याला हलकासा कव्हरच्या दिशेने ओहो या ठिकाणी बघावं लागेल. मला वाटतं सरळ चेंडू एसटीवर आदळला आणि पुढे निघाला. या संधीचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी एक चोरटी धाव घेतली. अशा एकंदरीत 2 धावा एकत्रित केल्या. 54 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 3 गडी बाद, 6वं षटक प्रगतीवर आहे. 16 चेंडू 29 धावांवर खेळतोय नयन पांडे, 3 चौकार 1 षटकाराच्या मदतीने. आणि आता पंकज रिव्हर्स स्वीप हाणण्याच्या नादात साप अपयशी झाले नयन पांडे. सुरेख फलंदाजी करून आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतायत आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आतापर्यंत पियुष पांडे, असं म्हणावयास हरकत नाही. या षटकामध्ये पांडे ब्रदर्स, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने वाटचाल करताना सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, तरण सरांचा चौकार असल्याचा. धावसंख्या वाढून 58 धावा, सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करताना मोंटूस ग्रुप हा संघ. याचं श्रेय जातंय नयन पांडे यांच्या बाजूने. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करताना 33 धावांवर खेळतोय. यावेळी मात्र सन्मान योग्य चेंडू होता. ढिल्या हाताने जाणून बुद्धून मुद्दामून ढिल्या हाताने खेळलेला दुसरी धाव घेण्याचा मानस होता. त्या अनुषंगाने याला म्हणतात एक परिपक्व फलंदाज. एक चौकार आला, त्यानंतर मात्र बघितलं की दोनही क्षेत्ररक्षक जे आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटचे हे डीप लायत जाणून बुद्धून ढिल्या हाताने खेळलेला 2 धावा घेण्याचा वेळ मिळेल आणि जवळपास प्रयत्न यशस्वी झाला होता. परंतु पहिली धाव थोडी स्लो असल्यामुळे दुसरी धाव प्राप्त होऊ शकली नाही. 59 धावा. षटक संपल्याचा इशारा. 6 षटकांचा खेळ पूर्ण, 59 धावा, 3 गडी बाद. पंकज चन्ने खेळतोय 2 चेंडू 1 धावांवर आणि नयन पांडे खेळतोय 19 चेंडू 34 धावांवर, 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने. पियुष पांडे यांनी 2 षटकामध्ये 19 धावा दिल्या. त्याचबरोबर मुकद्दर सिंग यांनी 2 षटकामध्ये 20 धावा दिल्या. आघाडीचे फलंदाज कुणाल वाघमारे आणि कृष्णा नेहारे फारशी काही कामगिरी करू शकलेले नाही. 5 चेंडू 6 धावांवर बाद झाला कृष्णा बाद झाला 7 चेंडू 3 धावांवर. आणि त्यानंतर हरीश इंगळे 3 चेंडू 6 धावांवर बाद झाले. 1 षटकार मारला खरी,
पतझड झालेली होती. अशाही या स्थितीमध्ये आपल्या संघाला सावरण्याचं मोलाची जबाबदारी पार पाडतोय या ठिकाणी पांड्या, नयन पांडे. आणि केवळ या खेळपट्टीवर नयन पांडे नावाचं वादळ आता सध्या सुरू आहे. 34 धावा, 59 धावांमध्ये 34 धावा नयन पांडे यांच्या. चेंडू हवेत, सूर मारला आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, परंतु झेल घेऊ शकले नाही. लेग स्लिपला असलेला हा क्षेत्ररक्षक होता. सूर मारलेला होता. रिंगणाच्या आतमध्ये हा चेंडू हवेत, परंतु धाव घेण्यापासून मात्र थांबू शकले नाही. एक धाव मिळाली. बऱ्याच वेळाच्या विश्रांतीनंतर आता पंकजकडे फलंदाजी. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मारलेला फटकार, यावेळी मात्र एक टप्पा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. पुन्हा एक धाव. धावसंख्या वाढून झालेली आहे. 61 धावा, 3 गडी बाद. बराच वेळानंतर पंकज चन्ने यांच्या हातामध्ये फळी आणि चेंडूचा समतोल साधता आला. पुन्हा एकदा नयन पांडे, 20 चेंडू 35 धावा. आदित्य पारवेकरचा सुरेख असा चेंडू हवेत आणि आदित्य पारवेकर यांना हा सुरेख असा फटकार स्क्वेअर लेगच्या वरून लगावलेला. आजच्या या सामन्याचे पंच श्याम सर यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवले आणि घोषित केलं की हा षटकार आहे. आणि या षटकाराच्या मदतीने 41 धावांवर पोहोचला 21 चेंडूमध्ये नयन पांडे. पंचांचा इशारा. यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू रिव्हर्स स्वीप हाणण्याचा प्रयत्न होता आणि गोलंदाजाचा प्रयत्न होता आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा. गोलंदाज आहेत आदित्य पारवेकर. अगदी उडी घेऊन मारलेला स्ट्रेटला हा फटकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल पूर्ण झाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. प्रेक्षक त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करतायत. योग्यसा समतोल राखला आधी नाही म्हटलं. जेव्हा फेकी झाली ती फेकी चुकीच्या जागेवर गेली असता दोन्ही फलंदाजांनी परत एक धाव एकत्रित केली. योग्यसा समतोल दोन्ही फलंदाजांमध्ये. त्याला म्हणतात डोळ्यात इशारा केला, आंखों ही आंखों में इशारा हो गया और दुसरा रन चुरा लिया. आणि 2 धावा एकत्रित केल्या आपल्या संघाकरता. महत्त्वाची भूमिका पार पाडताना. आणि केवळ नयन पांडे नावाचं वादळच या क्रीडांगणावर गाजत आहे बऱ्याच वेळानंतर, बऱ्याच वेळापासून. ओहो, एक वेगळ्या प्रकारचा फटका आणि चेंडू जातोय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या वरून. पंचांचा इशारा षटकार असल्याचा. आणि माझे सहकारी मित्र सांगतायत अर्धशतकाला केवळ एका धावेची गरज नयन पांडे यांना. आजच्या या खेळातील दुसरं अर्धशतक राहील. केवळ 23 चेंडूचा सामना करत आत्ता मारलेल्या 2 षटकाराच्या मदतीने. एकंदरीत 3 षटकार हाणले खरे, पण आता मारलेले 2 षटकार. 76 धावांचा डोंगर. बॅटची कळा घेत चेंडू यष्टीरक्षकाकडे. संधीचं सोनं करायला पाहिजे होतं आणि अर्धशतक पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी. पंचांचा इशारा षटक संपल्याचं. आणि या ठिकाणी अर्धशतक पूर्ण झालेलं नयन पांडे यांचं. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारताना नयन पांडे निश्चितच तडाखेबंद अशा 24 चेंडूमध्ये 50 धावा, 4 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने आजचं हे दुसरं अर्धशतक. वेगवान अर्धशतक मात्र अजूनही चौरे यांच्या नावावर, यश चौरे यांच्या नावावर वेगवान अर्धशतक. आणि हे दुसरं वेगवान अर्धशतक आजच्या या सामन्यातलं. आणि 77 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 3 गडी बाद. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 11 धावांच्या सरासरीने खेळतायत दोन्ही फलंदाज. मोंटूस ग्रुप मजबूत स्थितीमध्ये येताना. प्रशंसा करावी लागेल. सौरभ चरडे यांची प्रशंसा करावी लागेल. दुसरी सफलता आणि एक धडाकेबाज फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. दडपणात
अतिशय सुरेख अशी कामगिरी केलेला नयन पांडे याला परतीचा रस्ता दाखवला. अर्धशतकानंतर लागलीच सुरेख फलंदाजी केलेली. त्यांची चमू संपूर्ण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करताना धाकळ अशी सुरुवात केलेली होती. संकटात सापडलेला संघ अशा क्षणी येऊन तडाखेबाज. चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करतायत. 3 क्षेत्ररक्षक. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि नयन पांडे यांनी जेव्हा आपला संघ संकटात सापडला होता त्यावेळेस मात्र महत्त्वाची भूमिका निभावली आणि आपल्या भात्यातील असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करत मोठे फटकार हाणले आणि संघाला मजबूत स्थितीमध्ये आणलं आणि आपली जबाबदारी पूर्ण केली. आता मात्र या ठिकाणी वर्चस्व गाजवताना सौरभ चरडे 2 चेंडूवर लगातार 2 फलंदाजाला बाद करण्याचं श्रेय प्राप्त होऊ शकलं असतं, परंतु हा झेल पकडू शकले नाही. बराच लांब असलेला पुन्हा बॅटची कळा घेत ओ हो आणि चित्र वेगळं स्पष्ट दिसतंय. धावचीत झालेली आहे. यष्टीचीत झालेली आहे. सुरेख अशी कामगिरी केलेली होती यष्टी रक्षकांनी. आणि या ठिकाणी आता मात्र दादागिरी गाजवतोय गोलंदाज सौरभ चरडे. 2 फलंदाजांना या षटकामध्ये बाद करण्याचं श्रेय. तसं तर 3 झाला असता तो झेल पकडला गेला असता तर निश्चितच. नवीन फलंदाज आलेले आहे संदीप वानखडे. प्रशंसा करावी लागेल सौरभची. मृत षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी प्रशंसनीय असते. दडपणात चांगला खेळणारा खेळाडू म्हणून. चेंडू हवेत पुन्हा एकदा. कुठला ओहो हॅलो. दडपणात चांगला खेळणारा खेळाडू अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतोय. पुन्हा या चेंडूवर उंच खराब फटकार मारण्याकरिता प्रवृत्त केलं फलंदाजाला. यावेळी सुद्धा योग्य असा संपर्क झालेला नाही फळी आणि चेंडूचा. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा या ठिकाणी मानस होता, परंतु नकारला क्षेत्ररक्षकांनी. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं. धावसंख्या वाढून झालेली आहे. ऐंशी धावा फळ्यावरती लागलेल्या. अगदी पुढा सोडलेला चेंडू बघावं लागेल. आणि अखेरच्या चेंडूवर 2 धावा घेण्याचा मानस होता. हाणून पाडला आणि या ठिकाणी यष्टीचीत माफ करा धावचीत केलेलं. चेंडू पाहून घ्या. अंपायर या शेवटच्या चेंडूवर काय घडलं तर आम्हाला कळवा. एक्क्याऐंशी धावा या ठिकाणी उभारलेल्या मुंडूस ग्रुपनी 8 षटकामध्ये 81 आणि 82 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला मुंडूस ग्रुप यांनी. आता बघावं लागेल याचा पाठलाग करताना किती दमछाक होतंय. आरोग्य मंदिर यांची पाहावं लागेल. सावध पवित्रा घेत सुरुवात केलेली होती. कुणाल वाघमारे 5 चेंडू 6 धावा 1 चौकाराच्या मदतीने. कृष्णा नेहारे 7 चेंडू 3 धावा आणि हरीश इंगळे 3 चेंडू 6 धावा. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज नयन पांडे यांनी धाकळ अशी सुरुवात करताना दडपणात चांगल्या प्रतीचं उच्च दर्जाचे प्रदर्शन करताना 24 चेंडू 50 धावा 4 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने त्याला साथ दिली पंकज चन्ने यांनी.
त्यानंतरचे फलंदाज मात्र फारसे काही करू शकलेले नाही. संदीप वानखडे, युगल फारशी काही करू शकलेले नाही. आता बघावं लागेल 82 धावांचा डोंगर हे आव्हान जे दिलेलं आहे ते पेलवते की काय ते बघावं लागेल या ठिकाणी आरोग्य मंदिर या संघाला. अनंता एक रन चुराने से रोक नहीं पाए.
2 ओव्हर 23 रन 1 विकेट. छत्तीस चेंडूमध्ये 59 धावांची आवश्यकता. 36 चेंडू 59 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 23 धावा. सामना लवकरात लवकर सुरू करावा. एकच रन.
वरती लागलेला आहे. 3 षटकामध्ये 29 धावा. सहा या षटकामध्ये.
4 ओव्हर 33 रन 24 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता. 24 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता.
50 रन झालेले आहे. 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 32 धावा. ग्यारह 31. दहा 31. सहा चेंडू 19 धावा.
6 चेंडू 19 धावा, 63 धावा झालेल्या आहे. धावा, दोन चेंडू 3 धावा. हाँ हाँ हाँ, चेक कर रहे. 2 चेंडू 3 धावा, 2 में 3. एक चेंडू
2 धावा विजयी होण्याकरता, 1 चेंडू 1 धाव समान स्कोर करण्याकरता आणि डॉट चेंडू 3 या चेंडूवर काही होऊ शकतं, जिंकू शकता, हारू शकते किंवा बरोबरीत सुटू शकते. 1 चेंडू 2 धावा विजयी होण्याकरता, 1 चेंडू 1 धाव समान स्कोर. विजयी झालेला संघ आरोग्य मंदिर. सौरभ चरडे सामनावीराचा बहुमान. सौरभ चरडे मॅन ऑफ द मॅच. सामनावीराचा बहुमान सौरभ चरडे.